येत्या 13 जानेवारी 2026 रोजी मंगळवारी भोगीचा सण साजरा केला जाणार आहे. भोगी हा मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येणारा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी कोणती एक भाजी चुकूनही खाऊ नये, अन्यथा आयुष्यात अडचणी आणि संकटाचा सामना का करावा लागू शकतो, तसेच या दिवशी कोणते नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. भोगी हा सण उपभागाचा, कृतज्ञतेचा आणि शुद्धीकरणाचा मानला जातो. भोग म्हणजे देवांना अर्पण केलेला नैवेद्य. या दिवशी पावसाचे देवता मानल्या जाणाऱ्या इंद्रदेवाची विशेष पूजा केली जाते. शेती, पाऊस आणि पीक यामध्ये इंद्रदेवाचे मोठे योगदान असल्याने शेतकरी वर्गासाठी भोगी हा देवाचे आभार मानण्याचा दिवस असतो. चांगल्या पावसासाठी, भरघोस पिकासाठी आणि पुढील वर्ष शेती समृद्ध राहावी यासाठी या दिवशी मनोभावे प्रार्थना केली जाते. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा व सेवा करावी. या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. पांढरे तीळ, हळद आणि पाणी एकत्र करून तयार केलेले उटणे आंघोळीपूर्वी अंगाला लावावे. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ आणि गंगाजल घालून स्नान करावे. या दिवशी केस धुणे देखील शुभ मानले जाते. या स्नानामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आरोग्य लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे. स्वच्छ अंघोळ झाल्यानंतर शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर सकाळीच भोगीची भाजी तयार करावी, कारण त्या भाजीचा नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. भोगीच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते. हिवाळ्यातील ताज्या भाज्यांचा यात समावेश असतो. यासोबतच बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरी उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात ती आरोग्यासाठी फारच उपयुक्त मानली जाते. भाकरी बनवताना त्यामध्ये पांढरे तीळ मिसळले जातात. पहिली भाकरी आणि भोगीची भाजी देवांना नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते. काही ठिकाणी हा नैवेद्य सुगडामध्ये ठेवून रात्रभर ठेवण्याची प्रथा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीला ग्रहण केला जातो. भोगीच्या दिवशी काही गोष्टी विशेषतः वर्ज्य मानल्या जातात. या दिवशी मसूर डाळ चुकूनही वापरू नये. तसेच कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा. हे पदार्थ तामसिक मानले जातात आणि नैवेद्यामध्ये त्यांचा वापर केला जात नाही. यासोबतच कारलं ही कडू भाजी असल्यामुळे भोगीच्या भाजीमध्ये वापरू नये, कारण भोगी आणि संक्रांत हा सण नात्यात गोडवा वाढवणारा मानला जातो. भोगीच्या दिवशी देवघरात दिवा लावून नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूंना मनोभावे प्रार्थना करावी. घरातील अडचणी, आर्थिक समस्या, आरोग्याचे प्रश्न किंवा मुलांच्या प्रगतीसंबंधी चिंता श्रद्धेने विष्णूंना सांगाव्यात. शक्य असल्यास या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी केलेली प्रत्येक सेवा दुप्पट पुण्य देणारी मानली जाते. भोगीच्या दिवशी घराची स्वच्छता करून जुने कपडे, मोडकी भांडी आणि निरुपयोगी वस्तू भोगीच्या शेकोटीत अर्पण केल्या जातात. यामागचा उद्देश जुने विचार, नकारात्मकता आणि दुःखांचा त्याग करून नव्या आणि सकारात्मक जीवनाची सुरुवात करणे हा आहे. त्यामुळे भोगी हा केवळ सण नसून मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा दिवस मानला जातो. मंडळी, ही महत्त्वाची माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.